रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5व आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीगचं हे दमदार असं आयोजन तुम्ही पाहतायत। या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय कैलासदादा मात्रे, त्याचबरोबर गुरुदादा मात्रे आणि संपूर्ण त्यांची टीम आणि रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा देखील उल्लेख करायला हवा। गेली 5 वर्ष ते स्पर्धा मात्र या सर्व खेळाडूंसाठी या रायगड जिल्ह्यासाठी घेऊन येत आहेत। मगाशीच आपण उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी रायगड आणि या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये चालू असलेली ही लढत रायगड प्रीमियर लीग साठी हे पर्व कोण जिंकणार याकडे तमाम रायगडकरांच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट जिथे जिथे खेळलं जातं तिथे तिथे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। कारण रायगडचे अनेक सितारे मात्र त्या विभागामध्ये जाऊन नेहमीच खेळ करत असतात। मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात, 5 षटकं धावा करायचे त्या मात्र 61। पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने कम्मालीचा बॅकफुट पंच पाहायला मिळाला। जबरदस्त स्ट्रोक, फलंदाज सूर्या मस्करच्या बॅटमधून चौकार। सूर्या चमकलाय, सूर्याचा दाह सोसावा लागतोय। आशिष मेहरुलला पहिल्या चेंडूवरती जागा दिली फटका खेळण्यासाठी, बॅकफुटला जात असताना कव्हर्सला फटका त्याने खेचला। आशिषच्या विरोधात चौकार, उडवलाय बॉल लॉंग ऑनला, सूर्याच्या बॅट मधून दमदार षटकार, आरपीएल चा भगवा षटकार, 6 धावा। सूर्या मस्कर झेल देखील घेण्यात आलेला आहे सीमारेषेच्या बाहेर। त्या प्रेक्षकाला विनंती की आपण मंचावरती यावं। पहिल्याच 2 चेंडूवरती जबरदस्त आक्रमण, 10 धावा। चांगला स्ट्रोक होता, आवाज पा स्टंप माईकचं चीज झालंय संदेश पाटील। बॅटचा आवाज म्हणजे ज्यावेळी चेंडू आणि फळीचा संपर्क होतोय तो जो आवाज आहे जो बॅटरला ऐकल्यानंतर मात्र खूप छान वाटतं, तोच आवाज स्वीट साऊंड ऑफ द बॅट असं बऱ्याचदा उल्लेख आपण ऐकलेला आहे समालोचकांकडून, तो ऐकायला मिळतोय। 2,96,134 सबस्क्रायबर मात्र झालेले आहेत। निश्चितच कांचन पालकर टेन्शन घेऊ नका, आकडेमोड 3 लाखाच्या वरती जाणार आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये, यात शंका नाही। परंतु ड्रीम स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट मात्र दिलाय सूर्या मस्करनं। या आरपीएल मध्ये वरद टॉवर रसायनी टीम साठी सूर्यानं ते काम केलेलंच आहे। फुलटॉस बॉल पायांवरती होता, पायाला अगदी स्पर्श करणारा चेंडू होता। लोअर फुल टॉस करून घेतला, हलकी हाताने कव्हरला ढकलला। सेन्सिबल क्रिकेट बाय रजत मुंडे, टीमचा कॅप्टन आहे। आशिषला देखील आपण हेच पाहिलं सुरुवातीला, त्यानंतर त्यांना आक्रमण केलं। कदाचित याच नीतीचा अवलंब रजत मुंडे देखील करेल, कारण 61 धावांचा पाठलाग त्याला करायचे वरद टॉवर रसायनी टीम साठी। धावफलक 12, बिनबाद 12, चांगली सुरुवात, धमाकेदार सुरुवात। आशिष मेहरुल विरुद्ध सूर्या मस्कर, मोहोचा एक ग्रामीण खेळाडू। फटका फसलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, सर्कल मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मध्ये नाहीये, खुलं ठेवण्यात आलेलं आहे हे सूर्या मस्कर साठी। एक धाव इथे जोडली जाते। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी असलेले अल्टो K10 अगदी स्टेजच्या समोर, धावफलक 13। तर इथे वरद टॉवर रसायनी टीमचे पुरस्कर्ते, संघ मालक जे नेहमीच आरपीएल मध्ये संघ घेत असतात, पुरस्कृत करत असतात, ते सचिन शेठ तांडेल, माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष, सोना 11 तलेगाव। फिल्डिंग मध्ये झाले चूक, या चुका पहिल्या 17 मध्ये पाहिल्या, आताही तेच घडताना दिसतोय। मिड ऑफ मधून हा चेंडू निघालाय सीमारेषा पार। आशिष मेहरुलच्या विरोधात अगदी एक ऑफ ड्राईव्हचा जबरदस्त स्ट्रोक रजत मुंडे कडून, चौकार। हॅलो, तर सोना 11 तलेगाव रसायनी तर त्या संघाचे पुरस्कर्ते आणि आरपीएल मध्ये जे नेहमीच संघाला पुरस्कृत करत असतात, संघ मालक आमचे आदरणीय सचिन शेठ तांडेल इथे आलेले आहेत आणि माझे सरपंच देखील आहेत। त्याचबरोबर रसायनी विभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देखील आहेत। सचिन शेठ यावं आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आमचे याचबरोबर कैलास शेठ आणि गुरु शेठ म्हात्रे यांचे काका इथे गजानन शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे। मी
मामांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहिलं षटक समाप्त झाले. धावफलक तब्बल 17. रायगड प्रीमियर लीग सर्वाधिक धावा प्रसाद गरज 4 मॅच 137, परंतु तो स्पर्धेच्या बाहेर गेलाय. त्या खालोखाल उस्मान पटेल 1 चेंडू 2 झेल सुटला. उस्मान पटेल बाहेर गेला 117 धावा. योगेश पेंडकर घाऱ्या 4 मॅच 109. अशिकेश भोईर खेळतोय अजूनही 5 मॅच 104 धावा त्याने केलेले आहेत. अजित मुंगाजी त्याची मॅच येणं बाकी आहे. सोना 11 तलेगाव रसायनी 3 मॅच मध्ये त्याने तर 99 कुटलेले आहेत. मयूर वाघमारे खेळतोय 5 मॅच 80 धावा त्याने कुठल्यात. सूर्या मस्कर देखील ही मॅच खेळतोय 4 मॅच 79 पर्यंत तो पोहोचलाय. कुणाल घरात 3 मॅच मध्ये 71. विश्वजित मात्र आभ्या मात्र बाहेर गेला आजच 5 मॅच मध्ये 71 त्याने कुठल्यात. आणि सुनील चावरी अनमोल किंग्स कडून खेळतोय 4 मॅच मध्ये 70 धावा त्याने कुठलेल्या आहेत. धन्यवाद 24 लाईव्ह इव्हेंट्स ही सर्व माहिती आमच्यापर्यंत ते पोहोचवतायत. आणि बॉलर्स वरती आपण नजरा टाकूया. सर्वाधिक विकेट मयूर वाघमारे एक वेगळ्याच अप्रोचने आणि कॅप्टनशी हँडल करताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 मॅच मध्ये 12 विकेट त्याच्या नावावरती आहेत. असं असताना संदेश मुंडेला त्यांनी 2 षटकं दिले, हे फार महत्वाचं. अंकुर सिंग 5 मॅच मध्ये 11 विकेट त्याने घेतले, तो मात्र बाहेर गेला. मयूर फडके 3 मॅच मध्ये 10. मसूद गजगे हा देखील एक वेगळा खेळाडू आहे. मॅच मध्ये खेळणारे नेक्स्ट मॅच मध्ये मला वाटतं 3rd मॅच असावी. 4 मॅच मध्ये 10 विकेट त्याने घेतल्यात. 4th मॅच त्याची आहे. संदेश मुंडे कमालीची गोलंदाजी त्याने क्वार्टर फायनल मध्ये केली. 4 विकेट त्याने घेतल्या होत्या क्वार्टर फायनल मध्ये. 5 मॅच मध्ये 10 विकेट त्याच्या झाल्यात. नयन भगत 4 मॅच मध्ये 9 विकेट. या आपण जाऊया मॅच कडे. सेकंड ओव्हर साठी गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय गोलंदाज साहिल खानावकर. जबाबदारी असेल कारण पहिल्याच मॅच मध्ये 17 धावा कुठल्या गेल्यात. सूर्या मस्कर बॅटचा फ्लो पा इंटेंट क्लिअर आहे. आक्रमण मी करणार आहे. सूर्य डोक्यावरती तळपतोय, त्याचा दाह सोसावा लागतोय. सूर्या मस्करचा देखील दाह तुम्हाला सोसावा लागणार आहे. आणि मला असं वाटतं खुलं सोडलंय मॅनेजमेंट टीमने देखील. वरटॉवर रसायनीचे जे मॅनेजर आहेत त्याचबरोबर आज संघ ज्यांनी बांधलेला आहे त्यांनी सूर्या मस्करला खुलं तिकीट दिलेलं आहे. बिनधास्तपणे संचार कर, बिनधास्तपणे बॅटिंग कर. पुढे टाकला चेंडू, हेलिकॉप्टर लुक, लेकिन कार्पेटच्या साह्याने बॉल समोर लॉंग ऑनला झाले चुकी. बॉल सीमारेषा पार. सूर्याचा तडाखा चौकार. जोरदार प्रहार सध्या चालू आहे. दीपक पाटील सर मैदानामध्ये सूर्या मस्कर कडून 6 चेंडू 16 वरती तो खेळतोय. जे सूरज कांचन पालकर तुम्हाला असं वाटते सूर्या मस्करच्या हातात बॅट आहे, बॅट नाही तलवार आहे. सपासप वार करतोय. जी गोलंदाजी अनमोल किंग्स कणबोली ज्याची चर्चा संपूर्ण रायगड प्रीमियर लीग मध्ये झालेली आहे. सर्वात ताकदवान गोलंदाज, तगडी बॉलिंग अटॅकच्या समोर सूर्या मस्करने मात्र अक्षरशः धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. 7 बॉल मध्ये त्याने 20 धावा कुठल्यात. परंतु ही धुलाई का होते त्यामध्ये फिल्डरचं देखील योगदान आहे. वरून सूर्य तळपतो आणि खाली ओव्याच्या मैदानावर खऱ्या अर्थानं एक चटके दिलेत गोलंदाजांना. सूर्या मस्करनं 7 बॉल मध्ये 20 धावा, कमाल स्ट्रोक्स. आणि जी स्टार्ट हवी होती ना या धावा चेस करण्यासाठी ती स्टार्ट मात्र दिले. वर टॉवर रसायनीचा खरं तर धावसंख्येचा टॉवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 वर. 21 बॉल मध्ये 36 ची गरज. हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पार. सलग 3 चौकार. सूर्या मस्कर ऑन फायर. कमालीची फटकेबाजी, मैदानाच्या चहूबाजूने फटकेबाजी. कदाचित डीजे मास्टरनं गाणं वाजवायला हवं सूर्या मस्कर साठी. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, पिसारा फुलवल्याप्रमाणेच तो फलंदाजी करतोय सूर्या मस्कर. मात्र पाहायला मिळालेत आणि काय दर्जेदार स्टार्ट आहे. 20 बॉल मध्ये आता 32 धावांची गरज आहे. सामना अगदी सोपा करून टाकलाय. सुरुवातीलाच मात्र ज्या पद्धतीनं सूर्या मस्कर गोलंदाजांवर अक्षरशः बेफाम होऊन तुटून पडलाय आणि इकडे मात्र संपूर्णपणे गोलंदाजांची धुलाई चालू आहे. साहिल खानावकर 4 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात. रायगड टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत समालोचक मच्छिंद्र पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टॉप एज लागली होती इकडे मात्र आणि झेल सुटलाय.
सगळ्यांचे हात खरं तर डोक्यावर गेलेत आणि मोठा खेळाडू त्या ठिकाणी आहे प्रशांत खानावकर. अशा मॅच मध्ये ज्या सूर्याला थांबवणं गरजेचं होतं, पोहोचला सुद्धा होता, परंतु पहा हातामधून बॉल निसटला. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने म्हणतो, पकडा जेल जिंका हा क्रिकेटचा खेळ आणि हे भागीदारी खरं तर ब्रेक होण्याची शक्यता होती या ठिकाणी. हे तोडणं अनिवार्य होतं ही भागीदारी, परंतु नाही. सफलता साहिल खानावकरला मिळता राहिली. दुसरं षटक संधी होती सूर्या मस्करला बाद करण्याची, परंतु ती संधी गमावले. अपेक्षा नव्हती कोणालाच. प्रशांत खानावकर त्या ठिकाणी होते, एक भलं मोठं नाव क्रिकेटमधील. ॲज अ क्रिकेटर नेहमीच भूमिका चांगली बजावत असतात. त्याचबरोबर रायगड ग्रामीण क्रिकेटला पुढे नेण्याचं काम देखील असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्याकडून नेहमी होत राहिले. 30 धावा धावफलकावर. उडवलाय बॉल, गुडघे टेकून. शॉट ऑफ द मॅच. आरपीएल मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे, कॅप्टन वर टॉवर रसायनी टीमचा काय फटका त्यानं खेचलाय. फोटोजेनिक स्ट्रोक या रजत मुंडेचा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने ऑप्शनच्या बाहेर शफल होत, गुडघा टेकवत, घुटना टेक और तमाशा देख बॉल मिड विकेटला. जबरदस्त टोळेबाजी रजत मुंडे कडून. वर टॉवर रसायनी टॉवर बांधतात, प्रगत करतात आपल्या विभागाला संदीप शेठ मुंडे नेहमी, परंतु आपल्या संघाला प्रगत करत असताना सूर्या मस्कर आणि रजत मुंडे. 9 चेंडू 25 सूर्या मस्कर, 3 चेंडू 11 रजत मुंडे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 वर. 36. 18 बॉल 25 ची गरज. काय चालू ना. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण वारंवार उल्लेख करत होतो, अनमोल किंग्स कळंबोली संघाकडे सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. 50-55च्या आसपास धावा गेल्या तर प्रतिस्पर्धी टीमला मात्र ते तेवढेच अडचणीमध्ये आणू शकतील, परंतु त्याच सर्वोत्कृष्ट गोलंदाजीला आज मात्र तोडलंय. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 18च्या सरासरीने धावा आल्या, त्या तब्बल 36 धावा. या संघाकडे विचार केला तर विघ्नेश पाटील सारखा दर्जेदार गोलंदाज आहे. त्याचप्रमाणे मुन्ना असेल, त्यानं सुद्धा चांगली बॉलिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. तगडी बॉलिंग लाईनअप आहे, परंतु सावरावं लागेल या ओव्हरमध्ये. कॅप्टन येतोय आशिष मेहरुल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. चमत्कार करावे लागतील आशिष मेहरुलला विघ्नेश पाटीलला साथीला घेऊन. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरला फिल्डरने प्रयत्न केले जरूर, परंतु सूर्या मस्कर त्याचा टायमिंग प्रॉपर आहे. त्याच्याकडे असलेली ताकद त्यांनी या फटक्यामध्ये झोकली. मोहगाव आज आनंदात असेल कारण त्यांचा सूर्या इथे करतोय आक्रमण वेगवान गोलंदाजांच्या विरोधात. अनस्टॉपेबल सूर्या. आज मात्र या खेळाडूला रोखणं कठीण झालंय प्रत्येक गोलंदाजासाठी. कमाल बॅटिंग. इकडे एज जरूर लागली होती, बॉल पाठीमागे, परंतु 1 रन मात्र मिळेल. आज नशीब सुद्धा आपण म्हणूया त्याचे चांगले आहेत. बखाशी सुद्धा त्याचा झेल सुटला, इकडे सुद्धा एज उडाली होती, परंतु आज त्याच्या बॅटमधून ज्या धावा आल्यात ना, वरत टॉपवर रसायनीला खरं तर सुपर 4 साठी देण्यासाठी हा रस्ता मात्र त्यानं थोडासा मोकळा करतोय की काय. नशिबाबद्दल तुम्ही चर्चा केली. नशीब शेठ भोईर त्याच्या पाठीशी नेहमीच राहिलेत. त्याला हवा असणारा किट त्यांनी नेहमीच दिलेलं आहे. त्याच्या क्रिकेटला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलंय, म्हणून नशीब देखील त्याच्या साथीने आहे. आणि असं वाटतंय की येताना संदीप शेठ मुंडे यांनी त्याला नाश्त्याला नशीबच खाऊ घातलंय. 43 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉल 18 ची गरज आहे. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक डीप मध्ये कुशल गुरव त्या ठिकाणी तैनात आहे. आता मात्र कोणती चुकी नाहीये. 1 धाव सामना फिरू शकतो. चमत्कार घडवलेत अनमोल किंग्स कळंबोली टीमने. असे चमत्कार जिथे वाटलं प्रेक्षकांना दीपक पाटील सर की हा सामना संपलाय अनमोल किंग्स कळंबोली टीम साठी, तिथून त्यांनी सामना चालू केलाय. पाहूया आशिष मेहरुल या उर्वरित 15 चेंडूंमध्ये आपल्या बॉलरला आणि स्वतःला कसा वापरतोय. आणि या स्पर्धेमध्ये अनेक चमत्कार सुद्धा पाहिलेत. 6 बॉलमध्ये 1 धाव होताना आपण पाहिली नाही. त्याचप्रमाणे 10 बॉलमध्ये 2 धावांची गरज होती, त्या सुद्धा जमा करता आल्या नव्हत्या संघाला. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केलाय. आणि आशिष मेहरुल सुद्धा नामवंत गोलंदाज आहे. व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळतो. पहा बॉल लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे तो बॉलला आतमध्ये सुद्धा तेवढाच वेगानं आणतो. ही खऱ्या अर्थानं खासियत राहिले ती आशिष मेहरुलची. आणि हे पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा गेल्यानंतर थोडासा आत्मविश्वास ढासळला होता, परंतु तरी सुद्धा मी तर म्हणेन क्रिकेट आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये.
तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर खरं तर प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. यश कधी येईल हे कळणार सुद्धा नाहीये. एवढा प्रचंड वेग होता या चेंडूवरती की विकेट कीपरच्या हाताला मात्र इथे दुखापत झालेली आहे. त्वरित फर्स्ट एड बॉक्स मैदानात पाठवायचंय. काल मला असं वाटते नेक्स्ट मॅच मनीष तात्रे देखील खेळणार आहे. मनीषला देखील फार मोठी दुखापत झाली. मी आयोजकांचं विशेष कौतुक करेल की या सर्व गोष्टी फर्स्ट एड बॉक्स असेल, डॉक्टरांची उपलब्धता या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे. 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 14 बॉल धावांची गरज आहे ती मात्र 17. अनेक चमत्कार, अनेक उलटफेर RPL मध्ये आपण पाहिलेले आहेत. पाहूया उर्वरित अद्यापही 14 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा मात्र करायचे आहेत. पाण्याची व्यवस्था यस मैदानात होते. मोहच्या सूर्या मस्करने काय फलंदाजी केले. 14 बॉल 17ची गरज. वर टॉवर रसायनीला संदीप शेठ मुंडे खेळाडू म्हटल्यानंतर दुखापत आपल्याला असं वाटतं, परंतु ती दुखापत कधी होऊ नये. अनिकेत मात्रे ऍज अ विकेट कीपरच्या भूमिकेत होता. मनीष तात्रे देखील विकेट कीपरच होता. आशिष मेहरून त्या वेगाबद्दल आपण चर्चा करत होतो आणि ते देखील ऑफ स्टंप्सला पकडून टाकलेला तो त्याचा हाफ ट्रॅकर बॉल. खेळाडू म्हटल्यानंतर दीपक सर दुखापत आहेच, परंतु ती दुखापत कधी होऊ नये असं आपल्याला देखील वाटतं. शेवटी असं म्हणतात की कित्येक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल, मावळा म्हटल्यानंतर इजाही असणारच, वार हे असणारच. तसे खेळाडू आहेत, दुखापत तरी असणारच. मला असं वाटतं अनिकेत ही दुखापत त्याला झालेली आहे आणि त्यावरती ते मलमपट्टी करण्यात येत आहे. इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये बोलवण्यात आलेला आहे. 14 चेंडू 17ची गरज आहे. काय डोक्यात चालू असेल सध्याच्या घडीला दीपक सर? काय तुम्हाला वाटतं की आशिष मेहरुल सध्या विचार करत असेल की या धावा वाचवण्यासाठी? नाही, इकडे ब्रेक थ्रू हवा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर. कारण 2 ओव्हर्समध्ये जर चांगली गोलंदाजी केली आणि जे अपेक्षित आहे, विघ्नेश सारखा गोलंदाज आहे, मुन्ना, खरं तर दोन्ही गोलंदाज असे आहेत की जे निर्धाव षटकं टाकण्यासाठी ओळखले जातात आणि त्याचमुळे अजूनही मॅच संपलेली नाहीये, परंतु विकेट जर या ठिकाणी प्राप्त झाली तर या मॅच मध्ये बाउन्स बॅक पाहायला मिळू शकतो आणि तो करावा लागेल. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. आशिष मेहरुलच्या अनिकेत मात्रेसाठी ही दुखापत नक्कीच थोडीशी चिंताजनक गोष्ट, कारण लगेचच ग्रामीण क्रिकेटचा हंगाम सुद्धा होणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचा तालुका निहाय संघाचा तो खेळाडू सुद्धा आहे. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळतो, त्यामुळं चांगला खेळाडू बाहेर आलाय. हलक्या हाताने मात्र ऑन द टोज हा चेंडू ढकलला कव्हर पॉइंटच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट आशिष मेहरुलच्या विरोधात हे करणं फार गरजेचं. एखादा षटकार डोकेदुखी ठरणार नाही आशिषला, परंतु आशिष सिंगल घेतली ना की मात्र गोलंदाजाला अगदी डोकेदुखी मात्र होते, कारण स्कोर कार्ड स्टिकी राहतो. ट्रॅकिंग एंडला नवीन बॅटर मात्र जातो आणि तेच करत असताना सूर्या मस्कर दिसतोय. दोन्ही बाजूने आक्रमणही तितकंच चांगलं आहे आणि संयमानं देखील सध्या सूर्या मैदानात खेळतोय. 13 बॉल 16 धावसंख्येची मात्र गरज आहे परत टॉवर रसायनी टीमला. सेकंड क्वार्टर फायनल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता रजत मुंडेचा. फक्त एकच धाव, दुसऱ्या धावेचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 46 वरती. टार्गेट 61च आहे. 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती मात्र 15 धाव संख्येची, परंतु आशिष मेहरुलची 2 षटकं सर इथे समाप्त झाली. 2 ओव्हर्समध्ये 1 षटक महागड साहिलचं ठरलं. 19 धावा, परंतु अजूनही 2 गोलंदाज आहे ज्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे या संघाचा. त्यामुळे 12 बॉल 15ची मॅच सुद्धा जर प्रयत्न केले तर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगू शकतो आणि तोच प्रयत्न मात्र करावा लागेल. 12 बॉल 15 धावा. परत टॉवर रसायनीला सुपर 4 मध्ये जाण्यासाठी हे सोपं थोडंसं आव्हान आता मात्र वाटायला लागलंय. परंतु पाहूया, रायगड प्रीमियर लीग मध्ये अनेक चमत्कार पाहायला मिळालेत. 10 बॉल मध्ये 2 धावा एक संघाला झाल्या नव्हत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. प्रेडिक्शन करणं मूर्खाचं ठरतं क्रिकेटमध्ये. ही जोडी आहे A1 जोडी या स्पर्धेची. आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कैलासदादा मात्रे, त्याचप्रमाणे गुरुदादा मात्रे त्यांच्या माध्यमातून मात्र रायगड प्रीमियर लीग यंदा 5वं पर्व
हे ओव्या खारघरच्या मैदानावर मात्र संपन्न होत असताना संपूर्ण मेहनत घेतली आई ग्रुपनं, ओवे संघानं आणि आई ग्रुपचे संपूर्ण सदस्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले, त्या सगळ्यांनी घेतलेली मेहनत आहे. आणि त्याचमुळे खरं तर 4 छान लागली त्या स्पर्धेला, कोणतीच कसर सोडलेली नाही या स्पर्धेनं. आणि आज शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस रात्र या स्पर्धेची, त्यामुळे मोठ्या संख्येनं हळूहळू प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाकडे येऊ लागला. त्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 2,96,187 सबस्क्रायबर झालेत आणि हे आज आपल्याला 3 लाख पूर्ण करायचे आहेत. कारण आज जर 3 लाख पूर्ण झाले तर आनंद मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमचा मात्र वेगळाच असेल. कारण 8-9 हजार सातत्यानं, मगाशी 10,000 प्रेक्षक ऑनलाईन होते, 17, 18, 20 पर्यंत ही संख्या जाते. प्रत्येकानं फक्त सबस्क्राईब बटन दाबलं तर लगेच राहिलेले 4,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. कारण 3 लाखांचा टप्पा हा ओलांडणारच आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स, भले आज नाही तर उद्या, परंतु आजच्या दिवसाला मात्र प्रचंड खरं तर महत्व आहे. त्याच्यासाठी रायगड प्रीमियर लीगची सांगता आज होते आणि आज धमाकेदार सांगता होत असताना जर 3 लाखांचा आनंद तुम्ही या 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमला दिला तर सगळ्यांचे आम्ही ऋणी राहू. संदेशजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं खरं तर प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि त्याचमुळे या प्रामाणिकपणाला सगळ्यांनी साथ द्यावी हीच कळकळीची विनंती 24 लाईव्ह इव्हेंट्स टीमसाठी. तर आजच्या आज 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा करूया. सगळ्याच ऑनलाईन प्रेक्षक जे पाहतात त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. विघ्नेश पाटील काय षटक टाकलं होतं लीग स्टेजला या गोलंदाजानं आणि त्याच षटकाची गरज आहे ती या टीमला. विघ्नेश पाटील आलाय मैदानात, मोरबीचा हा गोलंदाज. काय कामगिरी त्याने केली होती लीग स्टेज मध्ये, कमालीची गोलंदाजी त्याची राहिली होती. टप्पा पडतो आणि टेनिस बॉल स्विंग होतो नाही यावरती बऱ्याच जणांना, क्रिकेट समीक्षकांना आपण पाहिलेलं आहे बोलताना, परंतु हा चेंडू शेवटी पहा कसा आतमध्ये आला पटकन. हा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडला त्यानंतर शेवटी पहा इथून बॉल थोडा पटकन आतमध्ये आला. आणखी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवलं असतं तर प्रेक्षकांना ते अगदी उचित समजलं असतं. पहिला चेंडू डॉट, 11 चेंडू 15ची गरज. विघ्नेश समोर रजत, समोर मारण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल झाला असता, परंतु कठीण काम आहे. एक धाव इथे जोडली जाते. टांगती तलवार अजूनही आहे दीपक सर. विघ्नेश पाटील सारखा गोलंदाज, अपेक्षा खूप आहेत. लीग स्टेज मध्ये त्यानं काम केलेलं आहे. चांगल्या बॉडी लँग्वेजने तो गोलंदाजी करतोय, दबाव अजिबात घेत नाहीये. हा यंगस्टर आहे, कोणताही दबाव न घेताना गोलंदाजी करतोय. 10 बॉल 14ची गरज आहे. ही मॅच जर का विघ्नेशला फसवायची असेल तर या ओव्हर मध्ये कम से कम 3 ते 4च धावा त्याला देणं आहे आणि मॅच शेवटच्या षटकामध्ये 8-9 पर्यंत पोहोचवणं आहे. मग या मॅच मध्ये मजा येईल. ते प्रभावित केलंय या खेळाडूंना. खरं तर लेदर क्रिकेटकडे सुरुवातीला लक्ष दिलं, ग्रामीण पासून थोडासा दूर राहिला, परंतु ग्रामीण मध्ये जी प्रसिद्धी आहे आज सगळ्यांना ओळखायला लागला हा चेहरा. मोरबीचा गोलंदाज विघ्नेश पाटील आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यानं छाप सोडले. ती छाप जर या मॅच मध्ये सोडली तर इकडे मुरबीकर कारगरकर संपूर्ण पट्टा खुश होईल. पाहूया विघ्नेश काय करतोय. 10 बॉल 14. समोर सूर्या मस्कर, धीम्या गतीचा बॉल होता, लवकर पिक केला. काऊ कॉर्नरला चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक, चेंडू अडवतोय. रजत दुसऱ्या धावेसाठी तयार होत होता, सूर्यानं त्याला थांबवलंय. पहा सिंगल 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 डबल डबल सिंगल डबल असा खेळ सध्या मैदानावरती. एक एक धाव, 3 ओव्हर 46 कुठल्या होत्या. काय कमालीची फटकेबाजी केली होती. हेच ते 2 फलंदाज. आता चित्र मात्र बदलतंय. एक वेगळ्याच आवेशाने मैदानात खेळत असताना सामना सोडायचा नाही, नवीन फलंदाजाला येऊ द्यायचं नाही. हा सामना आपल्यालाच फिनिश करायचे, हीच रणनीती बांधून सूर्या मस्कर आणि रजत मुंडे खेळतोय. पाहूया विघ्नेश पाटील काय या मॅच मध्ये मसाला आणणार. तेच डोक्यामध्ये आहे. या सिच्युएशनला नवीन पार्टनर येऊ नये याची काळजी सध्याच्या घडीला दोनही फलंदाज घेत आहेत. 9 चेंडू 13. उडवलाय बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय, पाहतच राहिलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. रजत मुंडेने कोंडी फोडली अखेर. लॉंग ऑनला खेचला हा कॅप्टन नॉकचा षटकार. मजबूत स्थितीमध्ये वर टॉवर रसायने थोडासा बाहेर टाकला होता, बाहेरून ओढलाय हा चेंडू आणि कमाल स्ट्रोक रजत मुंडे कॅप्टनचा पाहायला मिळाला. टेन्शन घालवलं या षटकारानं. जबरदस्त बॅटिंग.
लॉंग ऑनला मिस टाइम स्ट्रोक आहे आणि यावेळी मात्र कोणतीही चुकी नाहीये. रजत मुंडे मात्र माघारी परतलाय. सामना अद्यापही संपलेला नाहीये. एक महत्वाची इनिंग साकारून रजत माघारी परतलाय. झेल मात्र घेतलाय तो वायडिश लॉंग ऑनला. सर सामना संपलेला नाहीये. धावफलक 54 वरती जाऊन पोहोचलाय. 8 चेंडू मध्ये 7 धावा करायचे. 8 चेंडू मध्ये 20 धावा कुठल्या. रजत मुंडेने महत्वाचा षटकार त्याने खेचला. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. 1 चौकार त्याच्या बॅट मधून आले. 222.22 च्या स्ट्राईक रेटने तो खेळला. महत्वाच्या धावा त्याने कुठलेल्या आहेत. परंतु विघ्नेश पाटील सामना सोडायला अजिबात तयार नाहीये. मुसद्दिया खेळाडू आहे. जरी युवा असला, एक्सपिरियन्स जास्त नसला, लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स असला तरी सुद्धा त्याला ठाऊक आहे मॅच जिंकायची आहे. फॉर्मॅट कोणताही असू दे, मला आणखी एक विकेट घ्यायची, मला डॉट बॉल टाकायचे आहेत. तो मॅच मध्ये येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पाहूया काय घडेल पुढील येणाऱ्या चेंडूमध्ये. जिगरबाज खेळ आहे. षटकार आला तरी खचला नाही आणि लगेचच पुढच्या चेंडूवर मात्र बाद केले. सफलता उशिरानं आले, ब्रेक थ्रू उशिरानं मिळालाय. परंतु ही विकेट मात्र नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स वाढवेल, कारण शेवटचं षटक सुद्धा तेवढाच चांगल्या गोलंदाजाचा आहे. परंतु हा चेंडू फार महत्वाचा आहे. इकडे बॉल टू बॉल रन्स आहेत. 7 बॉलमध्ये 7 धावा करायच्यात आणि अशा स्थितीमध्ये विघ्नेश पाटीलच्या खास करून या चेंडूकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कशा रीतीने मात्र हा चेंडू सादर केला जाईल त्याच्यावर मात्र पुढच्या षटकाचं नव्हे तर या मॅच संपूर्ण क्वार्टर फायनलचं भवितव्य अवलंबून आहे. विघ्नेश पाटील तयार. 7 चेंडू 7 ची गरज. समोर ओमकार पाटील. चांगला बाउन्सर, तिखट बाउन्सर मात्र इथे टाकला विघ्नेश पाटीलने. समीकरण बिघडले आता. षटकार रजत मुंडेच्या बॅट मधून आल्यानंतर आपण जरूर म्हटलं की हा संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. परंतु अद्यापही 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. तिखट बाउन्सर उसळी घेत असताना तो देखील आतमध्ये आला ओमकार पाटील साठी. विघ्नेश पाटीलच्या विरोधात जरूर एक षटकार आला असेल तरी सुद्धा उर्वरित 4 चेंडूंमध्ये त्याने फक्त 2 धावा. रजत मुंडेची विकेट. सामना संपलेला नाहीये. क्वार्टर फायनलची लढत अद्यापही संपलेली नाहीये. कोण सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. मयूर वाघमारेचा संघ पोहोचलाय पहिला, परंतु दुसरा संघ कोणता पोहोचणार. वरट टॉवर रसायनी की अनमोल किंग्स कळंबोली हे अद्यापही समजलेलं नाहीये. हे प्रेक्षकांना पाहूया. 6 बॉल गरज येते मात्र 7 धाव संख्येची. या संपूर्ण मॅच मध्ये दीपक सर फिल्डिंगने केलेल्या चुका हेच एक समीकरण बांधू शकतं की कोण विजय होणार. नक्कीच शेवटच्या 2 गोलंदाजांना आपण पाहिलं तर 15 धावा ठेवल्या होत्या. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 46 दिल्यात. त्यामुळं ज्या 15 धावांचा विचार केला आणि ज्या पद्धतीनं विघ्नेश पाटीलनं षटक टाकले, फक्त 8 धावांचा सामना जिवंत ठेवलाय. अन्यथा प्रमुख गोलंदाजांवर पहिल्यांदाच फटके पडले होते. 17, 19, 10 अशा धावा येताना इकडे सिंगल डिजिट मध्ये षटक संपवणं नक्कीच हे चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंज त्यानं स्वीकारलंय. पाहूया लास्ट ओव्हर आहे. शेवटचं षटक जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे सामना दोनही बाजूला दोलायमान स्थितीमध्ये आहे, कारण हा असा गोलंदाज आहे आजपर्यंत पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच वेळेला निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम मात्र या खेळाडूच्या नावावर आहे. योगेश पाटील आलाय. घोटगावचा मुन्ना मैदानामध्ये दाखल होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. अनोखी स्टाईल ऍक्शन आहे. पाहूया या धावा वाचवल्या जाणार क्या. सूर्या मस्कर 14 बॉलमध्ये 34 धावांवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. योगेश पाटील मुन्ना समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आणि कव्हर मधोमध हा चेंडू. एक धाव तर झाले. दुसऱ्या धावेसाठी पलटला ओमकार पाटील. 5 सूर्याची धाव कंप्लीट होत नाहीये. तत्पूर्वी ओमकार पाटील दुसऱ्या धावेसाठी इथे पोहोचला होता. सूर्याच्या पायाला जखम आहे, परंतु काय खेळलाय. असं म्हणतात जखमी शेर फार खतरनाक असतो आणि तोच मैदानावरती खेळतोय. 15 चेंडू 36 धावसंख्येची इनिंग साकारले. 5 चेंडू 5 ची गरज आहे. टेन्शन, टांगती तलवार. कोण जिंकेल. वरट टॉवर रसायनी की अनमोल किंग्स कळंबोली. काय होणार या मॅच मध्ये. सर्वांच्या नजरा 24 लाईव्ह इव्हेंट्सला देखील आता प्रेक्षकांची संख्या वाढायला लागले, कारण मुन्नाने या अगोदर चमत्कार केलाय, परंतु सूर्याला तो चमत्कार मान्य आहे की नाही हे येणारे 5 चेंडूस मात्र ठरवतील. 5 बॉल 5 ची गरज आहे. खोदून काढला हा चेंडू. पुन्हा चालला लॉंग ऑनला. फिल्डर तिथे येतोय. आशिष मेहरुल थ्रो करतोय. विकेट किपर पहा तिथून आवाज देत असताना हातातून चेंडू निसटला. बॅकअप आहे. प्रतीक ठाकूर ॲग्रेशन दाखवतोय. एक चेंडू एकच धाव जोडली गेलेली आहे. 4 बॉल 4 करायचे. काय इमोशन्स आहे पहा. आता तो स्टंप माईक त्याचं चीज झालं. संदेश पाटील काय आवाज दिला विकेट किपरने. फेक लवकर फार गरजेचं आहे.
कम्मालीचा सामना रंगतोय आरपीएलचा सेकंड क्वार्टर फायनलची लढत. 4 बॉल 4 धावा करायचे. वेगळी एनर्जी आता मात्र खेळाडूंच्या अंगामध्ये संचारले. जसा सामना अंतिम टप्प्यामध्ये आलाय ना, खडबडून जागे झालेत, कारण अजूनही गणित सुटलेलं नाहीये. कारण इकडे पाहायला गेलं तर गोलंदाजी स्ट्रॉंग आहे या संघाची, परंतु सूर्या मस्करनं जी इनिंग साकारले, या इनिंगचं चीज व्हायचं असेल तर वरद टॉवर रसायनी हेच विचार करत असेल की सूर्या मस्करनं हा सामना संपवावा आणि या मॅचचा हिरो व्हावं, हे सगळ्यांनाच वाटतंय. परंतु मुन्नाच्या मनामध्ये काय सुरू आहे? फुलर लेन डिलिव्हरी तो हाताळतोय. यॉर्क चेंडू टाकण्यासाठी मात्र प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज आता मात्र उर्वरित 4 बॉल मध्ये काय करतोय? 4 चेंडू 4 ची गरज. यॉर्कर बॉल, भन्नाट वेग, वेगावरती स्वार होऊन चेंडू फक्त ढकलायचा होता. याच अप्रोचने खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करायचं नाही, फक्त कव्हर्सला बाउंड्री खुली आहे तिकडे चेंडू ढकलायचा, सिंगल घ्यायची. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय हा चेंडू योगेशचा वेगानं निघून गेला. फक्त ढकलण्यासाठी प्रयत्न करत होता. आता एक धाव वरती चढले असे क्रीडा समीक्षक प्रेक्षक म्हणत असतील, कारण त्यांची भाषा वेगळी आहे. समालोचकांची त्याच्या भाषा नसते. सामना कोणत्या बाजूने चाललाय, कुठे थांबलाय याचं चित्र चालू असेल सध्या प्रेक्षकांमध्ये. 3 बॉल दावा करायचे 4. उलटफेर होईल की होईल सुपर ओव्हर? 3 चेंडू 4 ची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. इट्स विकेट. पायचीत मुन्ना कमाल करतोय. विकेट त्याने घेतले ती ओमकार पाटीलची. सामना फिरलाय. 2 चेंडू विजयासाठी. आता 4 ची गरज. बॉल मध्ये स्ट्रायकरला जाम महत्व असतं. फुल टू एकदम असं म्हणतात बोली भाषेमध्ये. का? कारण स्ट्रायकर गोल मारत असतो. मिडफिल्डर किंवा डिफेंडरने आणलेला बॉल गोल पोस्ट मध्ये टाकतो, गोल मारतो, म्हणून स्ट्रायकरचं महत्व वाढतं. तसंच या क्रिकेटमध्ये देखील आहे. तसंच कुस्तीमध्ये देखील महत्वाचं आहे. शेवटचा पंच जो विजय होऊन देणार असतो तो आता कोण मारणार, बॉलर की मात्र बॅटर? सूर्या मस्कर नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. नवीन साथीदार ऋषिकेश माळी मैदानात दाखल झाला. ही सर्व आमची पब्लिक जनता, मायबाप रखरखत्या उन्हात इथे उपस्थित राहिले सामना पाहण्यासाठी आणि त्यांचं चीज होतोय. रायगड प्रीमियर लीग सेकंड क्वार्टर फायनल. 2 चेंडू विजयासाठी 4 करायचे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो ऋषिकेश माळी. 3 ओव्हर मध्ये 46 कुठल्या गेल्या होत्या. 17, 19, 10 बहारदार फलंदाजी चालू होती. विघ्नेश पाटीलच्या विरोधात 4थ्या चेंडूवरती षटकार देखील रजत मुंडेने मारला होता, परंतु विघ्नेश मडवीनं दाखवून दिलं मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. रजतची त्याने विकेट घेतली. तिथून आता हा सामना योगेश पाटील मुन्ना आपल्या हाती घेतलाय. पाहूया ऋषिकेश काय करतोय. दबाव घेतोय की मात्र चौकार मारतोय, आपल्या संघाला विजय करून देतोय. 2 चेंडू विजयासाठी 4. मास्ट आहे तर सुपर ओव्हर, 7वी सुपर ओव्हर होईल का याची चर्चा आता सध्या प्रेक्षकांमध्ये. मुन्ना उडवलाय बॉल. ऋषिकेशनं वरद टॉवर रसायनी हा संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. संदीप मुंडे यांचा हा संघ कम्मालीचा संघर्ष पाहायला मिळाला. अमित मात्रे जे मॅनेजरच्या भूमिकेत आहेत, रजत मुंडे आला उचलून त्याला घेतलंय. अमित मात्रेला ते बॅटरने कम्मालीचा हा सामना रंगला. अनमोल किंग्स कळंबोली विरोधात वरद टॉवर रसायनी. एवढी प्रेशर मॅच आणि खरं तर समीर सर पाहायला गेलं तर षटकारानं संपवणं स्वप्नवत आहे आणि नक्कीच इकडे ड्रीम फिनिश पाहायला मिळाला. तो सावळ्याच्या ऋषिकेश माळीकडून 4 धावांची गरज होती खरं तर आणि षटकारानं मॅच मध्ये दोन्ही स्टाईल मध्ये हा सामना संपवला आणि वरद टॉवर रसायनीचा जल्लोष पाहायला मिळतोय मैदानामध्ये. सुपर शो गाईज. अभिनंदन टीम वरद टॉवर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 16 बॉल मध्ये 37 धावांची इनिंग साकारणारा सूर्या मस्कर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कम्मालीचा संघर्ष अनमोल किंग्स कळंबोली संघाकडून. काय सेलिब्रेशन आहे पहा ऋषिकेश माळीचा सावळ्याच्या. 2 बॉल 4 ची गरज असताना हा फटका त्याने खेचला. विजयी षटकार. सावळ्याचा पोलाड बोलतात सगळेजण त्याला.
आणि याच रायगड प्रीमियर लीगनं मात्र त्याला ओळख निर्माण करून दिली. जेव्हा शिरडोनच्या मैदानावर मात्र तो विस्फोटक इनिंग साकारली तेव्हा सगळेजण सर्च करायला लागले एक्झॅक्टली ऋषी माळी कोण आहे, आणि तेव्हा कळून चुकलं सावळ्याचा हा खेळाडू मात्र काहीही करू शकतो, तोडफोड फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. आणि आज मात्र तीच ओळख मात्र त्यांना दाखवलंय. सूर्या मस्कर